अफर्मेशन याचा अर्थ जे पाहिजे ते बोलणं झालंय अशा पद्धतीमध्ये. ओके. आता मला हेल्दी व्हायचंय पण मला प्रचंड त्रास चालू आहेत वेगवेगळ्या पद्धती. बरोबर. हो. मग तिथे तुम्हाला काय करायचंय, मी पूर्णपणे स्वस्थ आहे. काय होतं ना, रोगांमधली नावं घेऊन आपण उलट्या सूचना देतो स्वतःला, असं पण होतं. सो अफर्मेशन सुद्धा खूप माइंडफुली करावी लागतात, हे पण आहे. जर मला हे नकोय म्हणलं तर युनिव्हर्सला वाटतं हे हवंय आणि ते होतं. कारण आपण तो शब्दाचा उच्चार करतो. हा, बरं एकदा बोलून नाही होत, खूप रिपिटेशन झालं तर ते खरं होतं असं. सो मग आपल्याला जे पाहिजे ना तेच रिपीट करायचं, की मला माझी तब्येत कायमच छान आहे हे मला स्वतःला समजवायचंय. मी पूर्ण एनर्जेटिक असते, पूर्ण वेळ मी पूर्णपणे एनर्जेटिक असते, हे पण आहे स्वतःला समजवायचं. हे स्वतःला सांगत राहायचं की मी हेल्दी आहे, मी एनर्जेटिक असते दिवस रात्र, मी मेडिटेशन करते, मी प्राणायाम करते, करायला येत नाही, होत नाही असं ज्यांचं आहे त्यांनी हे रिपीट करत राहायचं. त्यांनी होतं काय, कुठेतरी सबकॉन्शियसली प्रोग्राम होतो आणि समोरून काहीतरी येतं आणि आपण ते करायला लागतो. म्हणजे आयदर तुम्हाला मोटिवेशन लागतं काहीतरी, प्रत्येक माणसालाच काही करण्यासाठी मोटिवेशनची गरज असते. आता हे मोटिवेशन आणण्यासाठी कधी कधी काय होतं, कम्युनिटी लागते किंवा जिमला जाणं लागतं, म्हणजे कन्सिस्टंटली करण्यासाठी कुठेतरी माणसं लागतात आजूबाजूला, इन शॉर्ट. तर ते आणण्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी हे जर प्रॅक्टिस केली अशा पद्धतीने तर तुम्हाला आपोआपच मार्ग मिळायला लागतो, काहीतरी समोरून येतं जेणेकरून आपण ते करायला लागतो. सो अफर्मेशन हे त्याच्यासाठी आहे की झालंय या स्वरूपात बोलत राहायचं, भलेही ते खरं नाहीये. आधी पहिले दिवस थोडे दिवस असं आपलं मन म्हणेल अरे काही बोलते असं होतं, पण दॅट इज ओके. आपण आपल्याला स्वतःला बदलण्यासाठी बोलतोय ना. मग रोबोटिकली वाचायचं, एक दिवशी ते पाठ होतं आणि सवय होते, हे माझ्याबरोबर होतंय असं म्हणायची, आणि एक दिवशी ते खरं होतं. सो अशी स्टेप बाय स्टेप प्रोसेस असते, कारण फिलिंग्स येणं ही महत्वाची बाब आहे सगळ्या गोष्टींमध्ये. त्या फिलिंग्स आल्या तर गोष्टी बदलतात. आता फिलिंग्सच नाही आल्या तर कशा बदलणार, बरोबर, असं होऊन जातं ते. सो फिलिंग्स आणायला हव्यात आपल्याला.